महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे संस्थेच्या कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सौ स्मिताताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण कार्यशाळा आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत दिगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनींसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महिलांचे आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आरोग्यविषयक मार्गदर्शनासोबतच स्वरक्षणाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले। त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय सुरगाणाचे समन्वयक या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय सुरगाणाचे समन्वयक श्री राजेश मिश्रा उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैली, आरोग्याबाबतची जागरूकता आणि नियमित वैद्यकीय तपासणीचे महत्त्व पटवून दिले। यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। वाढत्या मोबाईल आणि डिजिटल उपकरणांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, डोळ्यांची काळजी घेण्याचे उपाय तसेच विविध नेत्रविकारांची लक्षणे याविषयी त्यांनी माहिती दिली। त्यासोबतच शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी योग्य आहाराचे महत्त्व अधोरेखित करत पोषक आहाराबाबत मार्गदर्शन केले। कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर चव्हाण यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर स्मिताताई हिरे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी कार्याचा आढावा घेतला। ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत दिगावकर यांनी डॉक्टर स्मिताताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त अशा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचा आनंद व्यक्त केला। शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच आत्मसंरक्षण आणि आरोग्य याबाबत सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षक श्री रवींद्र गवळी यांनी विद्यार्थिनींना विविध प्रसंगामध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन केले। त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध स्वसंरक्षण तंत्राचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले। संभाव्य संकटाच्या प्रसंगी धैर्य, तत्परता आणि योग्य तंत्राचा वापर करून स्वतःचे संरक्षण कसे करता येते याचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले। त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थिनींकडून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला। या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढला असून स्वरक्षणार्थ सकारात्मक जागरूकता निर्माण झाली। दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे श्री राकेश महाले यांनी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी तसेच हिमोग्लोबिन तपासणी केली। तपासणीद्वारे विद्यार्थिनींच्या आरोग्य स्थितीची माहिती मिळाल्याने त्यांना आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या। आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉक्टर संतोष पवार यांनी केले। त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे सांगितले। आभार प्रदर्शन शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक सुरेश भोये यांनी केले। या कार्यक्रमाला डॉक्टर चंद्रकांत पाटील, डॉक्टर रवींद्र हिरे, प्राध्यापक गुलाब पवार, प्राध्यापक कविता भोये, डॉक्टर विनायक बागुल, प्राध्यापक संजय महाजन, प्राध्यापक BN महाले, प्राध्यापक बाळू धूम, श्री सुमित साळुंखे, श्री गिरीधर भालेराव, श्री नाना कोर, श्री ओंकार धूम, श्री रामदास धूम यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला सक्षमीकरण, आरोग्य जागरूकता आणि आत्मसंरक्षण या तीनही महत्त्वाच्या विषयांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी अत्यंत लाभदायक ठरला। डॉक्टर स्मिताताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले या कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थी हिताचा आदर्श संदेश दिला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।